आटकेपार दिली. अफगाणिस्तान पर्यंत अटक कटक, दिल्लीला सुद्धा झेंडा पण गेला. पुढं भडकी दाखवणार माहिती बघायला पाहिजे प्रत्यक्ष, त्याशिवाय मजा नाही. आपल्यातल्या बऱ्याच बांधवांनी मुंबई आपली असून बघितली नव्हती, मस्त बघितली की नाही. आयला मला पाहिले ते माहित झालं ते बॅरिकेड हाता लावायचं पळत मला माहित नव्हतं चाक असतो त्याला. खरं सांगतो आम्ही खोटं बोलत. त्याचे म्हातारे बाबा बसले, एक आपले पोलीस भाऊ आले आणि त्या पोलीस बांधव सांगितलं बाबा तुंबाल सारखा. ते म्हणले फक्त एक चक्कर. त्याचे का चक्कर असते का? अरे अरे मुंबई जिवंत केली मराठीने विचाराने, जिवंत. तरी पाटील आपणाला आत्ताच जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे त्या एका बॅरेटवरती चक्कर मारावी शिका वाटली, याबद्दल आपण बोलावं. लहानपणी आमच्या यात्रेत पाळणा यायचा आणि मग त्या पाळण्यात बसून आम्ही असे लहान असताना गोल चक्कर मारायचो. आणि बालपणाची आठवण मला मुंबई जरांगे पाटलांच्या आंदोलनात झाली, म्हणून मी पोलिसांना म्हणलं मला एक चक्कर मारून द्या. त्यावेळेस पोलीस बांधव काय म्हणले आपल्याला? पोलीस बांधव म्हणले अहो मामा हे काय बसायची जागा आहे काय, पोलिसांचं ब्रेक आहे काहीतरी गुन्हा आहे. तरी पण आंदोलनाच्या बेभानात आम्ही त्या ब्रेकवर बसलो. आणि आपला हा जो व्हिडिओ आहे हा तर खूप व्हायरल झालाच, परंतु आत्ताही जरांगे पाटील यांनी कौतुक केलं आपलं. याच्याबद्दल आपणास काय वाटतं? मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी मराठ्यांचा झेंडा मुंबई बंद करून दाखवली आणि मराठी आटकेपार झेंडा फडकवितात, हा इतिहासाला पुनर्जीवन दिलं. आणि आपणाला या आंदोलनासाठी जावं असं या वयामध्ये कसं काय कल्पना सुचली? हे तरुण पिढीला त्याची गरज आहे, कारण शिक्षणाला गरीब शेतकऱ्याकडे पैसा नसतो, शिक्षण तर घ्यायचं असतं. त्याच्यामुळं आरक्षणाचा जर फायदा मुलाला झाला तर आमची शाळेची फी कमी होईल आणि त्यांना पुढं स्वतःच्या पाय उभं राहायला आरक्षणामुळे नोकरी मिळेल. आपण खूप छान प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी, RJ न्यूजसाठी औदुंबर फटाले.